मला विचारायचं ना वीर खाली जाताना. हां, मी जाणार आहे लिफ्टमधून. पप्पा गेले गावाला वीरचे. वीरला फिरवण्याचा नंबर आहे माझा. चला तू ये बाळा फिरून, मी इथं बसते. वॉकिंग करून येतो. आबाळ खूप आले. बेल्ट लावूनच याला खाली आणलं पाहिजे, कारण अचानक चिनू येतो. अरे बाबा चल बाहेर ये, लवकर ये बाहेर. सांगितलेलं कळत नाही का वीर? तिकडे नको जाऊ. चिनू अचानक येतो समोरून, आतमध्ये असतो. इकडे हो, चल तिकडे तिकडे चल. कळत नाही का थोडं? सांगितलेलं ऐकायलाच नाही जमत. रागच यायला लागले आता ना तुझ्याबद्दल मला आहे ना. हां, काय आई बोलती काय सांगते त्याकडे अजिबात लक्ष नाही. बोळी बोळीतून निघतो मग. आहेस का तू? आहेस आहेस ना? येतोस का इकडे वीर? की आवाज बापरे, सगळीकडे खाडखड धाडधाड आवाज. जाऊ का मी? स्नोई ओरडते. स्नोई कसं कळतं काय माहिती, हा खाली आलेला लगेच ओरडायला सुरुवात करते. नुसतं बघत राहायचं याच्याकडे, हा काय करतो काय नाही. हा, मैत्रिणी येत आहेत का काय बघतोय. सारखं त्याचं लक्ष असतं तिकडे. त्या रोडकडे कोण येते करत जाते. वीर मला शोधत आलाय. भाऊ कुठे होती आई? वीर सापडली का आई तुझी? कुठे? ए ढोलू चल, मी चालले. चला चला. घरात खूप गरम होतं ना, त्याला पण कंटाळ येतो. आणि खाली बसायचं म्हटलं तर कोण घेऊन बसणार ना. येतोस दादा? येतोस? मी जाते. हा, तू तू नंतर ये. तुला केव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ये बाळा. येतोस? जाते मी. हा, चिनू येतो मग. वीर पटकन ये वरती. वीर मी फटके देईल. फटके आता खरंच फटके देईल. फटके खायचे नसले तर चल पटकन. चल आतमध्ये. वीर चल आतमध्ये इकडे. चला घरी.
जाऊ का मी खाली? बाळा मी खाली जाते, तू बस घरात. जाऊ मी खाली? डोकून बघते कसा वीर, कसं डोकून बघते. जाते मी खाली. नको बेल्ट आणू तुझा. नाही जायचं खाली, मी एकटीच जाणार आहे. चंपा, चमेली, डॉन, राधा. काय नाही नेणार मी तुला. पी पाणी.